आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर. तर माझ्या बाजूला आहे ही सुरेखा, ओळखलं का? तर मी आली आहे मगाशीच आले. काल रात्री आम्हाला 4 वाजले. सो आमची कालची पिझ्झा पार्टी होती. मस्तपैकी आम्ही एन्जॉय केला आणि खूप डान्स केला. आता राहिला 1 दिवस, त्यामुळे आजही थोडस जागरण असेल आणि मज्जा करणार. कारण हे दिवस गणपती बाप्पाचे नेहमी येत नाही. कारण या निमित्ताने तरी सगळे आम्ही फॅमिली मेंबर्स आहोत, ते एकत्र येतो आणि मजा मस्ती करतो, खातो पितो, खूप धमाल करतो. तर असं आहे. चला, आजच्या दिवसभराचं रुटीन तुझ्याबरोबर मी शेअर करेन. तर माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा. प्रसन्न होती राजा, देशापासून थोडी थोडी भोपाशा, आंबे तुझ वाचून कोण पूर्वी आशा, जय देवी जय देवी तमे आनंद आनंद पूजन भावेव वालिन मने तमेव माता पिता तमेव बंधु सखा तमेव विद्या तमेव सर्व मम देवते कायेन वाचा मनसा वा पूजात्मा वा कथित वा करोमि यज्ञं समर्पयामि नारायणाय समर्पयामि आशिवं केशवं राम कृष्ण दामोदरं वासुदेवं. आमच्या स्वप्नालीला कोणीतरी शिकवा. टाळ ऑफ बीट, एवढी ऑफ बीट टाळ, मला टँक 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 असं वाटत आरती चालू आहे की मी शाळेत उभी आहे. शाळेची घंटा चालू आहे. हा, आरती बोलते पण मोठ्याने नाही बोलत. आरती कसं घसा फाडून बोलायची असते. ओ असू दे, फाटलेला स्पीकर पण असतं, किती महत्वाची गोष्ट आहे ते बघ. उलटी, ह्या लोक उलटीच आरती फिरवतात म्हणून मोनिका. हा असं बरोबर, उलट्या हाताने. हा हा हा. तिरा, हाऊ आर यू? गुड मॉर्निंग. हा, व्हेरी गुड. आणि आमची लेक आली आहे अशा प्रकारे, आणि अजून धैर्याचा पत्ता नाहीये ना मुना. हा, हॅलो गाईज, तीर्थ आली आहे घनसोलीवरनं. गुड मॉर्निंग. आणि कुशना, आमची कुशना बघा, कुशना. अर, आणि परा आता उठले. परा, आज आमच्याकडे आहे जेवायला काय आपलं आताला जेवण. हा, अच्छा, ओके. आणि पनीर चिली आहे त्या दिवशीची. खरं खरं सांगायचं. आणि आमच्या आईचं आत्ता 1:15 झालाय. आमच्या आईची आत्ता पूजा चालू आहे. आमची आई आता उठली आहे गाईज. आईला सांभाळून घ्या. मेंबर नाही आहेत, आम्हीच आहोत. आईची 2:15 वाजून गेला. आमची आई अजून पूजा करते. आई फुलं वाहते. आणि आम्ही कोणतं आज सगळे कमी जण आहेत, त्यामुळे आता आम्ही गपचूप जेवणार आणि परत घरी झोपायला जाणार, कारण आमचे रात्र करायचे, नाईट. हो की नाही? नमस्कार. आणि आता त्या दिवशीची आजचं आमच्याकडे आहे फ्लावर बटाटा, चपाती, उरलेली पनीर चिली आणि उरलेला फ्राईड राईस. तो आम्ही आता खाणार आहे. आणि चपाती आता बनवल्यात. चला. आणि मी दुपारी सकाळी खूप लेट आलेली होती, त्यामुळे स्वप्नाली आणि मोनिकाने जेवण बनवलेलं होतं. तर मी त्यांना बोलली संध्याकाळचं जे मेन्यू असतो मी असते संध्याकाळच्या मेन्यूला करण्यासाठी. आणि आजचा मेनू आहे कटवडा. कटवडा म्हणजे बटाटा वडा आणि त्याची वटाण्याची उसळ असं आहे. तर ज्याला कोणाला वडापाव खायचा असेल ते वडापाव खाऊ शकतात, किंवा कटवडा जो असतो
तो खाऊचा. तर त्याच्यासाठी वाटाण्याची उसळ केली आहे. आणि आता माझ्या मागे तुम्हाला दिसतो गॅस चालू आहे. मी बटाट्याची भाजी आता बनवणार आहे. बटाटे उकडून घेतले ते मला दाखवते. हे बघा, हे बटाटे उकडून घेतले बटाटा वड्यासाठी. एक 1.5 किलो बटाटे असते. आणि हिरवी मिरची आम्ही पेस्ट करते. त्याच्यामध्ये कांदा फ्राय होतोय. हे वाटाणे आहेत. सो असा आहे आजचा मेनू आहे वडापाव, बटाटा वडा किंवा कट वडा. अजून कोण आलेलं नाहीये. मी 4 वाजता आली कारण मला करायचं म्हणजे मेन्यू मी ह्यांना बोलली की मी करून जाईन कारण माझा क्लास आहे आणि मग नंतर सगळीजण येतील. मी त्यांना सगळ्यांना टाइम दिला की तुम्ही 7 पर्यंत या. मी फक्त उसळ आणि बटाट्याची भाजी, वडापावची जी भाजी आहे बनवून जाईल. आल्यानंतर तुम्ही गरमागरम वडे बनवा. असं आहे. तर चला आता मी कामाला लागते कारण मला परत पुन्हा क्लासला जायचंय. तर लास्ट जागरण आहे आणि थोडस अजून गेम खेळणं जे नेहमीच आहे तेच. आजचा लास्ट दिवस एन्जॉय करणार. तर चला क्लासला चालली आहे. परी बाय. आणि मी पण आली आता क्लासला. चलो त्यांच्या गप्पा चालू आहेत. प्रॅक्टिस झाली आहे आणि आता निघायचा टाइम होणार आहे. तर असं आराम करतात आणि गप्पा मारतात. स्टुडंट चालले आहेत आणि मी पण आता निघते कारण लाईट बंद केल्यात. आता घरी जाते. चला लॉक करते, लॉक. आणि मी घरी आले. क्लासवरनं सगळे बसलेत. झोप आले, झोप. काय चाललंय? आणि हॅप्पी आली आहे पुन्हा एकदा प्रसाद घेऊन. नाही, नैवेद्य घेऊन आले. काय रे लाभ? हॅप्पीला सांगतोस तू व्हिडिओ बंद कर. मला हॅप्पीने कंप्लेंट केली आहे. ए काय लावते बंद कर असं करतोस ना तू. ये तुला फाईटच मारते ये. हॅप्पी काय बोललेली आज? ओहो, आज हॅप्पीचा नैवेद्य आहे फ्राईड राईस, शेजवान राईस, मंचुरियन. आणि आमच्याकडे काय माहिती? बटाटा वडा. खाते? ये ना, खा ना. ए ये रे, ये ना, ये. तू असं करतोस ना? रात्री ये ग. दुसरं नैवेद्य आलंय आमच्याकडे. दिशाने आणलाय. अरे वा वा वा. बरोबर सगळ्यांचे 8:30ला नैवेद्य येतात. आमचा पण नैवेद्य आज लवकर झालेला आहे. आणि दिशाने आणलाय काय? मेथीची भाजी. हा आई बोलते. आई बोलते तिला ठेव दे, ठेव. पाणी सोडलाय. मोर्या. आणि दिशाने आणलंय काय? वटाणे भात, छोल्याची भाजी. बाबा हे काय? पनीर चिली, श्रीखंड पुरी, भाकरी, मेथीची भाजी, पनीरची भाजी ना, पनीर भुर्जी. हे काय? मिरची, बटाट्याची भाजी. वाव मस्त, छान. असं तुम्ही 10 दिवस काय नाही आणले आम्हाला नैवेद्य? मग परत रिपीट. तर चला आता आपण ना, खा ना. कसं आहे? अरे खा ना, चाव ना. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, श्री मंगलमूर्ती दर्शन माते मन कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना, सरळ सोंड वक्र कुंभ
आणि कुंदनाची सभा सूर्य जैसे नभा चंद्र सूर्य जैसे नभा माझी नागवंती शोभा माझी नागवंती शोभा समजता उठा जवळी हाती मोदकाची वाटी हाती मोदकाची वाटी दंडस्वर का कंठी राम दंडस्वर का कंठी तो संकटी धावतो आणि आता आमची आरती झालेली आहे. पोरं आमची प्रसाद वाटतात आणि मुलांकडनं सरप्राईज आहे. काय आहे? हा, हे स्वतः पोरांनी आमच्या हे 2 पोरांनी हे गोंडस यांनी सगळ्यांना आणलेलं आहे स्मूदी. काय आहे? ओके. आणि आमची रश्मी पण वाटते आहे पापडी. दुपारी तळलेले पापड संपले नाही. छान आहे. थँक्यू पोरांनो, थँक्यू. आज पंढरी शेड अरे चिंबोऱ्या पकडायला चाललाय योग्या. थांब ना जरा, 2 दिवस नाचू. आज नाही पोरांचं आज हे करायचं का. आणि 1:15 झालाय. आणि हौजीचा 2 डाव झालेत. मला 1 फुल हाऊस लावलंय आणि सगळे शेंगा खातात. सगळे शेंगा खातात. आणि आमच्या पप्पांचे मोबाईलवर गाणी चालू आहेत. आणि आमच्या ताई एवढे दिवस झाले तुम्हाला दिसल्या नाही. शेवटचं जागरण 4:30 वाजले आहेत. सगळे गेलेत, आम्हीच आहोत. आमची पोरं पण झोपली आहेत. आम्ही इथे इडली चिली मागवलेली. आम्ही एवढे जागे आहोत. आज लास्ट डे. आम्ही आमच्या घरी उद्यापासून हे ह्यांच्या घरी झोपणार हो ना. आणि नंतर परवापासून रड्डा असं आहे. तर आज आम्ही डान्स नाही केला, आम्ही फक्त आज खेळत होतो. आणि आमची तीर्था हे घे ना. आणि आमची तीर्था जाणार आहे घणसोलीला हो ना. तुझं पण स्कूल चालू होणार आहे ना. हा तर येस, असा अवतार झालाय. झोप पण आली आहे. आता आम्ही थोडा वेळाने घरी जाऊ. तर उद्या बाप्पांचं विसर्जन होणार आहे. आणि सकाळी काय मेनू असेल एकदम साधा असणार, मोदक असणार. तर काय असेल ते दाखवेन. तर चला, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.